योगी जी से प्रार्थना करना चाहता हूँ, हमें आप अनुमति दीजिए। महाराष्ट्र की सरकार इसको अधिग्रहित करेगी, महाराष्ट्र की सरकार इसको एक्वायर करेगी और महाराष्ट्र की सरकार यहाँ पर एक छत्रपति शिवाजी महाराज का स्मारक तैयार करेगी। और माँ कसम मैं बताना चाहता हूँ, एक बार ये स्मारक बन गया तो आपके ताजमहल से ज्यादा लोग ये स्मारक देखने के लिए नहीं आए तो मेरा नाम बदल देना, मेरा नाम देवेंद्र फडणवीस नहीं बताऊंगा। मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्यातून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे। छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, तेथे भव्य स्मारक उभारण्याचं राज्य सरकारने ठरवलेलं आहे। त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्याच्यामध्ये तशा प्रकारचं त्या भव्य स्मारक उभारण्यात येईल। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे सर्व शिवभक्तांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो। आग्रा येथील शिवजयंतीच्या संध्याकाळी शिवजन्मोत्सव निमित्त माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी वचन दिले होते तमाम शिवभक्तांना, माँ कसम मैं यहाँ आग्रा में शिव स्मारक बना के रहूंगा आणि तिथे एक पाऊल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज टाकले। हे माझ्यासह देशातील सर्व शिवभक्तांसाठी अभिमानाची बाब आहे, एक ऐतिहासिक क्षण आहे। यासाठी माननीय राज्य सरकारचे आभार मानतो, तो विनंती करतो की आपण दिलेला शब्द, आपण उचललेलं पाऊल यासाठी तमाम शिवभक्त आपल्यासोबत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की जय। योगी जी से प्रार्थना करना चाहता हूँ, हमें आप अनुमति दीजिए। महाराष्ट्र की सरकार इसको अधिग्रहित करेगी, महाराष्ट्र की सरकार इसको एक्वायर करेगी और महाराष्ट्र की सरकार यहाँ पर एक छत्रपति शिवाजी महाराज का स्मारक तैयार करेगी। और माँ कसम मैं बताना चाहता हूँ, एक बार ये स्मारक बन गया तो आपके ताजमहल से ज्यादा लोग ये स्मारक देखने के लिए नहीं आए तो मेरा नाम बदल देना, मेरा नाम देवेंद्र फडणवीस नहीं बताऊंगा। मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्यातून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे। छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, तेथे भव्य स्मारक उभारण्याचं राज्य सरकारने ठरवलेलं आहे। त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्याच्यामध्ये तशा प्रकारचं त्या भव्य स्मारक उभारण्यात येईल। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे सर्व शिवभक्तांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो। आग्रा येथील शिवजयंतीच्या संध्याकाळी शिवजन्मोत्सव निमित्त माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी वचन दिले होते तमाम शिवभक्तांना, माँ कसम मैं यहाँ आग्रा में शिव स्मारक बना के रहूंगा आणि तिथे एक पाऊल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज टाकले। हे माझ्यासह देशातील सर्व शिवभक्तांसाठी अभिमानाची बाब आहे, एक ऐतिहासिक क्षण आहे। यासाठी माननीय राज्य सरकारचे आभार मानतो, तो विनंती करतो की आपण दिलेला शब्द, आपण उचललेलं पाऊल यासाठी तमाम शिवभक्त आपल्यासोबत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज